राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा झाले सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगन सर्व सुखाचे आगन बाप रखुमा देवीवर सुखाचे आगन बाप रखुमा देवीवर देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा
शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला। शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला। आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा। आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा। परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, अवघ्या दुःखाचा मागेला, अवघ्या दुःखाचा मागेला। परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला, अवघ्या दुःखाचा मागेला, अवघ्या दुःखाचा मागेला। आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा। आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा। तुका म्हणे वाणी गेली आता घेवो धनी, गेली आता घेवो धनी, गेली आता घेवो धनी। कमने वाणी गेले आता घेवो धनी, गेले आता घेवो धनी, गेले आता घेवो धनी। आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा। आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा, भेटे रखुमाईच्या वरा। विठोबा रखु- टाळी वाजवायची माय बाप, अरे विठोबा विठोबा हरी 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 ढोबा रखुमा। शाबाश, क्या बात है। हाँ, हप्पा हप्पा हप्पा। हरी ढोबा रखुमा, हाँ, टाळ 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 टाळ। हरी हप्पा। हप्पा रघुमाई, हप्पा 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 हप्पा
रखुमाईच्या वरा
मा ग सा रे सा नि ग ग मा प ग म प नि bani 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 sa विठ्ठल वाह अनिल महाराज क्या बात है बहुत बढ़िया विठ्ठल 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 वाह पखवादी विठ्ठल 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 विठ्ठल
टाळी वाजवा बरं या सगळ्यांकरता. दादा सगळा असं सगळीकडून आवाज द्या. इथं फक्त आवाज येतो, भरून आवाज द्या. शेवट तो भला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा. परिहार झाला, परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागीला. आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा. हरी तुका म्हणे वाणी हे गेली आता घेओ धनी. आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा. विठाला विठाला अष्टांग योगी मासौख्य दाता शरण्याग्रणी भक्तनाथ हाजनाथा. कृपा दृष्टीजांच्या तुटी बहुपासा नमस्कार. षष्टांग श्रंगदासा समचरण सुरुजम साधरणीला बुधाबम. जगणनीत पाणी मंडनम मंडनानम. तरुण तुलसीमाला कंजनम गंजन नेत्रम. सवयद बलाशम विठ्ठलम चिंतयामि. महायोग पीठितटी भीमरथ्यम वरम पुंडरी काय धातु मुनींद्र हे. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा गुरुप्रथम नमः. दुसरी चरण संताची त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका हरिकला पत्नी जोधरार्थावतारम. कलंकांकदी ज्योतिका मोदिवक्त्रम. खलानी शवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेव. नमो ज्ञानेश्वरा, 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 नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपानदेवा, निवृत्ती उदारा सोपानदेवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. वा कैलाजी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. मुक्ताबाई नमो वा गुरुजी पावन. क्या बात है. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आध्ये त्रयजननी देवाची सेवेला गी सेवक झालो. सेवेला गी सेवक झालो. सेवेला सेवक झालो. सेवेला सेवक झालो. हे तुमच्या लागलो निज चरण. तुमच्या लागलो हे निज चरण. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अभैरो. तुमच्या लागलो निज चरणा. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. अहो स्वामी तुकया देवा. हे सेवेला की सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करा सेवेला की सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अभैरो. एकदा टाळी वाजवा. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण. आहो स्वामी तुक या देवा. यावरी न कराबा भेर जयांचे केल्या स्मरण. हो ये सकळ विद्यांचे अधिकरण. तिचे बंधू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता
लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या बरा मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतुन हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेने अथांग दयन साकूर गावचा बिरोबा आणि त्या बिरोबाच्या या पवित्र असणाऱ्या दरबारामध्ये आजच्या या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे महाराष्ट्रातली सुप्रसिद्ध साधू जगतामध्ये ज्यांनी 8वा आजोबा निर्माण करावा नाना ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावरून ज्यांनी माघारी यावं आपल्या सामान्य जीवाकरता ज्यांनी गाथा निर्माण केला त्या तुकाराम महाराजांचा गोडा असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय काय म्हणतात तुकोबा अभंगाच्या माध्यमातून ऐका बारकाने ऐकलं तर तुम्हाला कळेल काय म्हणतात तुकोबा माहिती का माझा शेवट गोड झाला पण कशानं गोड झाला शेवट तो भला माझा बहु गोड झाला पण कशानं आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा त्या रखुमाईच्या वराला माहेरामध्ये जाऊन मिळाल्यामुळं माझा शेवट गोड झाला पण माहेर कोणतं माहेराचे प्रकार मी पुढे सांगणार आहे पण मग त्याकरता काय केलं महाराज म्हणले माझ्या दुःखाचा परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागीला आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा आणि मग ही माझी वाणी आहे त्याच्या नामस्मरणा करता गेली तुका म्हणे बाणी गेली आता घेवदनी आलो निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा विठ्ठल विठ्ठल अभंग गोट निवडलाय अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही खरं तर आज आपलं गाव साकूर बरोबर नाही साकूरच गाव आहे आणि साकूर गावातील एक सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व नवे नवे आपल्या गावचे एक वैभव स्वर्गीय मारुती दादा तुकाराम खेमनर दादांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे आज खेमनर परिवारानं एवढा मोठा गोड कार्यक्रम आयोजित केलाय गुरुजी मला वाटते आजचं कीर्तन या साकूर नगरीमध्ये चालू नाही आजचं कीर्तन पंढरपुरात चालू आहे असा प्रतिभास होतोय का माहिती का एवढं गोड नियोजन आखीव रेखीव नियोजन केलंय वा काय बोलायचंय मी पहिल्यांदा धन्यवाद दिले या परिवारातल्या ज्या काही व्यक्तीने नियोजन केले त्यांना धन्यवाद दिल मला वाटतं मारुती दादांमागे मोठा परिवार आहे त्यामध्ये त्यांचे बंधू त्र्यंबक दादा आहे त्यामध्ये त्यांची 5 मुलं त्यामध्ये बाळासाहेब दादा आहे सुनील दादा आहे आणि माझी सुमन अक्का असेल ठमा अक्का असेल आणि अलकाताई असेल आणि पामाबाई असतील या 4 मुली आणि 2 मुलं सगळी काही या ठिकाणी उपस्थित असताना आपण या ठिकाणी गोड असा कार्यक्रम आयोजित केलाय 2 बाजू मांडल्या शास्त्रानं कोणत्या जी आपल्या व्यक्तीबद्दल व्यक्त केली जाते त्याला कृतज्ञता असं म्हणावं आणि जी व्यक्त केली जात नाही त्याला कृतज्ञ असं म्हणावं आज या परिवारानं जो सोहळा आयोजित केला त्याला कृतज्ञता सोहळा म्हणतात आणि आपण सगळेजण या ठिकाणी या क्षणाचे साक्षीदार आहात आपण उपस्थित राहिलात प्रथम तर मी सर्वांच्या चरणाला स्पर्श करेल आता इथलं काही कोणाचा माझा जास्त काही परिचय नाही पण तुम्ही सगळे आपण या ठिकाणी उपस्थित राहिला सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय क्षेत्रातील सगळेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत नवे नवे मला वाटतं धनगर समाजातील नांदगाव या ठिकाणी नाशिकवरून सुद्धा बरेच काही पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रातून बरेच या परिवारावर प्रेम करणारी बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्यांच्या चरणाला मी प्रथमतः स्पर्श करेल या ठिकाणी चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात करतोय आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित असताना आज या ठिकाणी या व्यासपीठावर महाराष्ट्रातले गुणीजन ज्यांच्याशिवाय महाराष्ट्रातली गायनाचार्यांची आणि मृदुंगाचार्यांची यादीच पूर्ण करता येत नाही अशी सगळी मंडळी या व्यासपीठावर उपस्थित आहे आज कोण त्यापैकी महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य ज्यांचं गायन अनादी कालापासून चालत आलेलं आहे अनादी कालापासून म्हणजे एक 4-5 वर्षापासून नाही तर बऱ्याच वर्षापासून ज्यांचं गायन महाराष्ट्रामध्ये बहुत चर्चेत आहे असे महाराष्ट्रातले
एक टॉप 10 नाही तर टॉप 5 मध्ये ज्यांचं नाव काढलं जातं बऱ्याच कालावधीपासून आजही पण ज्यांचं नाव त्याच ताकदीनं तयार आहे आणि ते नाव टिकलेलं आहे असे महाराष्ट्रातले एक थोर नामवंत गायनाचार्य आपल्या नगर जिल्ह्याचं वैभव आदरणीय किशोरजी महाराज शेळके गुरुजी एकदा जोरात टाळी वाजायची त्यांच्याकरता. आदरणीय काय पहिली चाल गायली असं ते गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं अशी सुंदरतेची भव्यतेची आणि प्रचंडतेची सुंदरतेची चाल गुरुजींनी गायली. आदरणीय गुरुजींकरता द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आदरणीय गुरुजी या ठिकाणी उपस्थित राहिलेत, धन्यवाद आहे गुरुजींना. दुसरे गायनाचार्य सध्या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियामध्ये ज्यांनी धुमाकूळ घातलाय बरं का आणि प्रत्येकाच्या स्टेटसला सध्या तेच आहेत हा असे कैलासजी महाराज पवार एक चर्चेतलं नाव आहे. एकदा जोरदार टाळी वाजवायची. आवाज इतका सुंदर आहे, आवाजाची सुंदर असून सुद्धा तो आवाज कसा वापरावा याचं तंतोतंत ज्ञान आमच्या कैलास महाराजांना आहे बरं का. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. विशेष तत्वानं ही मंडळी मिळत नाही. तुम्ही कसे मिळवलेत मला मी तुम्हाला धन्यवाद दिले बरं का. पैसे देऊन सुद्धा लोक म्हणतात नाही ती मिळाली नाही ना डबल करा, पण डबल करून सुद्धा मिळत नाही कधी कधी. पण आज ते आपल्याला मिळालेत बरं का. दोघही जण आणि एका राशीतली माणसं आहे किशोरजी आणि कैलासजी आणि मी त्यांच्याच राशीतला आहे. काय काळजी करायची गरज नाही. आणि म्हणून दोघही जण या ठिकाणी उपस्थित आहेत, तुम्हाला धन्यवाद आहे. तिसरे गायनाचार्य महाराजांचं नाव काय? आदिनाथ महाराज. आडनाव थोरात म्हणजे आपल्या भागातलेच असावे, आपल्या परिसराचं वैभव पाहुणे 10 आदरणीय आदिनाथ महाराज बरं का. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. सुंदर गातात ते सुद्धा, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं बाबा महाराज सातारकरीकडे काय करायला आलं गड्या. त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळे सुंदर आहेत, सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या मागं या माझ्या बहिणी आहेत सगळ्या मुक्ता जना सगळ्या टाळ घेऊन उभ्या आहेत. मला वाटतं रंदे महाराजांच्या आमच्या काजलताई सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय बाळारामजी महाराज रंदे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी आहेत, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं सध्या महाराष्ट्रामध्ये एक त्यांचा सुद्धा सध्या एक बऱ्याच बहुचर्चितला एक असा पखवाजा आम्ही ज्यांना ट्रेंडचा बादशाह असं म्हटलं जातो. उगणव माय त्याला वाघ मानतात, वाघ आईला नगरचा वाघ. आणि म्हणून असा एक महाराष्ट्रातला एक वाघच आम्ही ज्यांना म्हणतो पखवाजातला, ते त्यांना जे पाहिजे ते नाही वाजवत बरं का गुरुजी. आम्हाला जे पाहिजे ते वाजवतात आणि ते इतकं सुंदर वाजवतात की त्यामध्ये तुम्हालाही डोलायला लावतात आणि आम्हालाही डोलायला लावतात. असा एक गोड पखवाजा आपल्या भागाचं वैभव. तसे ते आपले पण तिकडे गेले राहुरीला खायला असू द्या. आणि मग आपले पखवाजे ते आपल्या पारनेर तालुक्यातले आपल्या इकडचे असे आमचे पारनेर तालुक्याचं वैभव बरं का. पारनेर तालुक्यातलं मूळ गाव इथून टेकडचे त्या टेकडवाडीला त्यांचं गाव आहे, पण ते तिकडे राहुरीला राहिलाय सध्या. आपल्या साकूर भागाचं वैभव आहे ते आदरणीय अनिलजी महाराज टिकुडे. एकदा जोरात टाळी वाजवा. इतके सुंदर त्यांचं वाजवणं आहे आणि मनाला भावणार आहे आणि सात्विकतेचं वाजवणं आहे, असं धडधड नाही फडफड नाही. आमच्या अनिल महाराजांना सुद्धा धन्यवाद आहे. सुंदर वाजवण्याची पद्धत आहे, आपल्या भागाचं वैभव आहे. पण काय असतं आपल्या भागात बऱ्याचदा त्यांचं नियोजन सुंदर असतात आणि सुंदरतेची नियोजन असतात. मलाच नाही कोणत्या कीर्तनकाराला जाऊन विचारा, अनिल महाराज टिकुडे नाव काढलं की त्या कीर्तनकाराच्या चेहऱ्यावर असं हसू येतं. म्हणजे त्यांनी कमवलेली श्रीमंती. अनिल महाराज तुम्हाला धन्यवाद आहे, तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि साऊंड सिस्टीम मात्र गोड बघितली बरं का तुम्ही. कोणी बघितली मला माहिती नाही, पण एवढ्या हॉलमध्ये साऊंड लावणं अवघड असते. मी आमच्या राहुल दादाला मला वाटतं आपल्या गावातलं सुद्धा सप्ताह यांनाच होता ना, लय गोड लावलं त्यांनी तिथं सुद्धा. असे आमचे राहुल दादा बरं का. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. राहुल दादा ताजने सुंदर त्यांची साऊंड लावण्याची पद्धत आहे, त्रास होत नाही कानाला, असं सुंदर ऐकायला गोड वाटतं. त्यांना सुद्धा राहुल दादांना धन्यवाद आहे. आणि विशेष तत्वाने या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतायत महाराष्ट्रातले हजारो लाखो कीर्तनकार ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवले असे माझा लाडका ऋषीदादा बरं का. ऋषीदादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना धन्यवाद आहे. माऊली HD चॅनल घरी गेल्यानंतर YouTube उघडा आणि ते चॅनल आपल्याला पाहायला मिळेल. गोड चॅनल आहे त्यांचं, त्यांना धन्यवाद आहे. आपण सगळे जण उपस्थित आहे, सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय कला संकुल क्रीडा सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळात मला चांगलं बोलायचंय म्हणून सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आता भाऊ. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे पायावरी, हे पायावरी, मस्तक हे पायावरी,
जगतातली एक भूमिका आहे. आपण जेवढे काही जन्माला आलोय ना, तुमच्या सगट आणि माझ्या सगट, या मृत्यूलोकामध्ये आपल्याला जन्म एकाच कारणाने मिळाला. कोणत्या कारणानं? आम्ही मागच्या जन्मात जे काय 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 कार्य करून ठेवलंय ते मिळण्याकरता, ते भोगण्याकरता तुम्हाला आम्हाला हे नरदे मिळाले. ज्ञानोबारांनी त्याचा ज्ञानेश्वरीमध्ये एक शब्द वापरलाय. कोणता शब्द? योगभ्रष्ट पुरुष. म्हणजे काय? मागच्या जन्मात जिथपर्यंत कार्य येऊन ठेपतं आणि पुढच्या जन्मात जिथपासून कार्य चालू होतं त्याला योगभ्रष्ट असं म्हणा. म्हणजे याला एक प्रमाण आहे. केले कर्म झाले, तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. मग हे कर्माचं गणित आहे. कर्माचं आपल्याला जन्म मिळालाय हे कधीतरी मला वाटतं कर्म भोगण्याकरता, हे कर्म उचित साधण्याकरता हा जन्म आम्हाला मिळालाय. मग आता तरी पुढे हाच उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा. काय केलं पाहिजे? आम्ही त्या परमात्म्याची खरं तर आज जोपासली पाहिजे. कशा कारणानं? सगळ्यांची आस एकच आहे. काय? आम्हाला सुख मिळावं. पण सुखाची अपेक्षा जरी मिळते पण सुख कोणाला मिळत नाही. काय? एका ठिकाणी वर्णन आहे. जो देखे सो दुखिया पापा, सुखिया को ही नहीं रे. राजा दुखिया, प्रजा दुखिया, सगळे काही दुखीच आहे. असं सुखी कोणी नाही. जगी आईचा सुखी कोण आहे? महाराज म्हणले सुखी कोणी नाही. तर एक काम केलं पाहिजे. आपुला तू एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोय. एक देव जर मिळवला तर तुम्हाला आम्हाला सुख आहे. पण आमचा पत्ता चुकतोय. काय पत्ता चुकतोय माहितीये का? आमच्या इकडे तर मला वाटतं आम्ही भजन करतोय पण भजनामध्ये प्रेम नाही, भजनामध्ये भाव नाही. नाना आमच्याकडची भजने रात रात भजनाला जातात. रात रात एक परात बरगुळ एकच भजनात संपित आहे आणि एकच गवळण म्हणते घरी येते. निदान खाली सरशी म्हणणार. आमचा तो भाव नाही. आणि भाव जर नसेल तर देव मिळणार नाही. मला वाटतं शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. मग भावानं प्रेमानं मिळवायचं आहे ना, तर एक काम करा. आम्ही काय केलं पाहिजे? शुद्धतेचा भाव पेरला पाहिजे. पण तू कशाच्या माध्यमातून पेरता येईल? अनिलजी माझे कोण नाही की आम्ही जगतामध्ये आलो तर सुखाचा पत्ता सगळ्यांनाच अपेक्षित आहे. सगळ्यांनाच आहे. मज लागी दुःख व्हावे, आयसे कोणी भावे ना जीवे, नवंचिता दुःख पावे, येन न संभवे स्वतंत्रता. काय झालं? बारीक नाही का? चला, इथला एक मनुष्य रस्त्यानं पायी चालला होता. माझा आवाज येतोय ना? अशा माना डुलवत चालायचं म्हणजे मला तरी कळतंय ऐकतात का नाही. ऐका, थोडा विको कमी एका पॉइंटचा. एक रस्त्यानं मनुष्य पायी चालला आणि पायी चालणाऱ्या मनुष्याला एका सायकलवाल्यानं ओव्हरटेक केलं. ना बरं का? सायकलवाल्यानं ओव्हरटेक केल्यानंतर पायी चालणारा विचार करायला लागला, अरे दुर्भाग्य म्हणावं माझं की एवढे दिवस निघून गेले, साधी सुधी मला सायकल बसायला मिळाली नाही. पण ना ज्यावेळेस ती सायकलवाला पुढे निघून गेलं ना, त्यावेळेस त्याला एका मोटरसायकलवाल्यानं ओव्हरटेक केलं. त्यावेळेस ती सायकलवाला विचार करायला लागलं, अरे दुर्भाग्य म्हणावं माझं, मला साधी सुधी बोला ना सत्य बघा, लक्ष द्या माझ्याकडे, साधी सुधी मोटरसायकल बसायला मिळाली. पण ते मोटरसायकलवाला पुढे निघून गेलं ना, तेव्हा त्याला एका 4 चाकीवाल्यानं ओव्हरटेक केलं. 4 चाकीवाल्यानं विचार केला, त्यावेळेस ते मोटरसायकलवाल्यानं विचार केला, किती दुर्भाग्य म्हणावं माझं, मला साधी सुधी 4 चाकी बसायला मिळालं नाही. पण 4 चाकीवाला पुढे निघून गेलं ना, त्यावेळेस त्याला एका विमानानं वरून ओव्हरटेक केलं आणि विमान त्यानं हवेत बघितलं. त्यावेळेस त्या 4 चाकीवाल्यानं विचार केला, किती दुर्भाग्य म्हणावं, मला साधं विमानात बसता आलं नाही. पण विमानात बसलेला मनुष्य ज्यावेळी विमानतळावर उतरला, सगळी जगातली श्रीमंती त्याच्याजवळ होती. पण ज्यावेळेस तो विमानतळावर उतरला त्यावेळेस तिथे एक भीक मागत बसलेला एक सदग्रस्त त्यानं पाहिला आणि त्यावेळेस त्याच्याजवळ आला आणि त्याच्याजवळची श्रीमंती, त्याच्याजवळची ती बघितलं. म्हटला, मी जग हिंडलो, जगातलं सगळं काही बघितलं, पण सगळं काही हिंडून सुद्धा मला वाटतं मानलं तर सुख आहे आणि मानलं तर दुःख आहे. जगतात तुम्ही जर आलात तर तुमच्याजवळ सुख असलं पाहिजे. म्हणून सांगू का, समाधानी वृत्ती ठेवा गड्या. का समाधान असलं पाहिजे? समाधान जर नसल तर माणसानं किती पैसा कमवला तर तो पैसा झोपू देत नाही बरं का. माणसाजवळ समाधान असावं. तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे, ठेविले जरा बोला ना, पाठ तुमचं मला माहिती. समयासी सादर मावे, समयासी वा वा सादर मावे,
टाळी वाजव एवढं गोड प्रमाण दिलं. समयाशी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे आणि मग चित्ती असू द्यावे समाधान. हे समाधान मिळवण्याकरता तुम्हाला आम्हाला नरदेव मिळालाय. उत्तम रीत्याचं भजन गाण्याकरता तुम्हाला आम्हाला मिळालंय. मग काय करावं? आम्ही हे शोधावं आणि जर शोधलं तर जगाचं सार्थक होईल. काय सार्थक करावं? पण हे सार्थक करण्याकरता आम्ही विचारावर राहावं. कधी कधी ना आज बघा ना, आज मला हे बोलत असताना थोडंसं सांगून जाईल. आज मारुती दादांचं पुण्यस्मरण साजरं करण्याकरता त्यांनी काहीतरी चांगलं पेरलेलं असावं, बरोबर ना? आणि चांगलं पेरलं तरच बोला ना थोडंसं तुम्ही शेतकरी समाजातली माणसं आहे, मला माहिती आहे. चांगलं पेरलं तरच चांगलं उगवतो. गहू पेरला तर गांजा उगवतो. गहू सुगवणार आहे, बरोबर ना? शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि मुखी अमृताची वाणी देहदेवाची कारणी. एक पुरावा सांगतो पुढे चालतो. आई बर का, एका राज दरबारात चोरी झाली. गुरुजी एवढा प्रसंग ऐकला तरी अभंग सुटतोय बरं का. एका राज दरबारात चोरी झाली आणि चोर चोरी करून पळू लागला. त्याचा पाठलाग शिपाई सेनापती राजा 3 जण चोराचा पाठलाग करत होता आणि चोर बराच काही पुढं निघून गेला. पण एका चौकात आला. इथं कसं आहे आपला हा चौकड आहे. आता इथं आपण साकूरमध्ये कसं एक गावाकडे जातो, एक पारनेरकडे जातो, एक संगमनेरकडे जातो, एक बिरवाडीकडे जातो, असा एक चौक आहे. त्या चौकात ती गेलं आणि चौकात चोर गेला आणि त्याने एक रस्ता निवडला आणि पळायला लागलं. 2 क्रमांकाला शिपाई आला आणि तिथं गोंधळला. नेमकं कोणत्या रस्त्यानं चोर गेला असा गोंधळलं. पण तिथे एक आंधळा माणूस बसला होता. ते शिपाई आलं आणि त्याला विचारायला लागले, ए आंधळ्या, इथून कोणी गेलंय का? सांगल का ते? बोला ना. एखाद्याकडून आपल्याला 500 रुपये पाहिजे आणि त्याला म्हटलं आपण 500 रुपये पाहिजे, त्याचं नाव चांगले गावात आणि त्याला आपण उद्धट नावानं बोललो, तो देईल का? नाही देणार. हे म्हटलं आंधळ्या. तो म्हटलं आपल्याला माहिती, तुझं तू बघून घे. ती गेलोय. शिपाई गेलो एका रस्त्यानं पळत, चोर दुसऱ्या रस्त्यानं, हे दुसऱ्या रस्त्यानं. नंतर सेनापती आला आणि सेनापती तिथं आला आणि चौकात गोंधळला. ओ आंधळे बाबा, इथून कोणी पळत गेलाय का? ते सेनापती ते आंधळे बाबा म्हटलं, हा या रस्त्याने एक चोर पळत गेलाय. सेनापतीने 1 मिनिटाचा विचार न करता त्या चोराचा पाठलाग करायला सुरुवात केली. 3 क्रमांकाला राजा आलं आणि राजा तिथं येऊन गोंधळलं आणि तिथं आंधळे बाबा बसलं होतं. विचारलं, ओ सुरदासजी. सुरदासजी हा शब्द पूर्ण नम्रता वाचक आहे, बरोबर? ओ सुरदासजी, इथून कोणी पळत गेलाय का? तो म्हटलं, हा या रस्त्यानं पहिल्यांदा चोर पळत गेला. नंतर शिपाई आला, तो मात्र दुसऱ्याच रस्त्यानं पळत गेला. नंतर मात्र सेनापती आला, ते लय हुशार होतं. ते चोराचा पाठलागच करत गेलं. राजा पुढे गेलं 4 पावलं, रिव्हर्स गिअर टाकला आणि माग आलो. तुला तर दिसत नाही आणि मग तुला कसं काय कळलं की या रस्त्यानं चोर, या रस्त्यानं शिपाई, या रस्त्यानं सेनापती? तुला कसं काय कळलं? तो म्हणला, ओ राजे ऐका, मला जरी डोळे नाही पण मला या जगात काय चाललंय हे सगळं दिसतं बरं का. आजही पण आळंदीला जाऊन बघा बरं का, आळंदीला आजही जाऊन बघा. ज्याला जन्मताच डोळे नाही बरं का नाना, ज्याला जन्मताच डोळे नाही त्याची ज्ञानेश्वरी संपूर्ण पाठ आहे. हे जगातलं मोठं आश्चर्य आहे. वाजवायची तो जोरात वाजवायची, जीव आल्या नाही वाजवायच्या. हा आणि मग आहे ना ते म्हणलं माझ्याकडे ताकद आहे, हा मला सगळं कळतं. राजा म्हटलं ते चोरही जाऊ द्या, शिपाई जाऊ द्या. आणि राजानं काय केलं माहिती का? राजानं त्या आंधळ्यालाच उचललं आणि राजदरबारात नेलं. राजदरबारात गुरुजी बरं का, दुसऱ्या दिवशी ना एक घोडे विकणार या पर्याला. राजे साहेब, एक घोडा 20 लाख रुपयाला. असं काय त्या घोड्यात? म्हणलं तुम्हाला घ्यायचे म्हणलं 20 लाख, किंमत चांगली आहे. हा चांगल्या दुकानातही पण मटेरियल कमीच असतं. पण मग बाहेर जर गेल्यानंतर तेच चांगल्या मॉलमध्ये गेल्यानंतर त्याची दुप्पट किंमत लागते. आणि मग ती किंमत दुप्पट लागली. किंमत दुप्पट लागल्यानंतर अनिलजी बरं का, बारका नाही का, किंमत दुप्पट लागली. 20 लाख रुपयाला एक घोडा. राजा तिथं आलं आणि दोन्ही घोड्यापाशी उभं राहिलं. सुरदासजीला म्हणजे त्या आंधळ्याला बोलवलं. दोन्ही घोड्यावर थाप टाकली घोड्यावर आपलं थाप टाकली. अजूनही नाही कळालं. थाप टाकली आणि राजापाशी आंधळे बाबा उभं राहिलं. राजे साहेब, खरं सांगू का, उजवीकडचं घोडं तुमच्या कामाचं आहे आणि डावीकडचं घोडं तुमच्या कामाचं नाही. उजवीकडचं का कामाचं आणि डावीकडचं का कामाचं नाही? उजवीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली
त्यानं मान खाली घातली आणि डावीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली ते नाचायला लागलं नाचायला. कदाचित ते घोडं वरातीतलं असावं. जर घोड्यावर जर तुम्ही बसले घोडही तिकडच आणि बोला ना पुढे बोला ना तुम्ही पण तिकडच. राजा म्हटलं काय हुशार माणूस आहे यानं माझे बसल्या बसल्या किती वाचवले जरा बोला ना किती वाचवले जरा मोठ्यानं बोला ना. 20 लाख वाचवले बरोबर 20 लाख वाचवले. ए शिपायांनो उद्यापासून याच्या जेवणात 2 पुऱ्या वाढाव देत जा. वाचवले किती जरा तुम्ही मोठ्यानं बोला गाड्या. 20 लाख वाचवले. ए शिपायांनो उद्यापासून याच्या जेवणात 2 पुऱ्या वाढाव देत जा. गुरुजी दुसऱ्या दिवशी ना त्या राजाच्या दरबारात एक डायमंड विकणारा व्यापारी आला. साहेब बरं का डायमंड विकणारा व्यापारी. राजे साहेब आज जर घेतले तर 10 कोटी आणि उद्या जर विकले तर याला दुप्पट किंमत लागल. राजा म्हटलं काय आपल्या फायद्याचं गणित आहे. राजा म्हटलं एकाला म्हटलं जरे 10 कोटी घेऊन ये. पण तेवढ्यात ते सुरदासजी आले. सुरदासजी आले आणि मोती हातामध्ये घेतले. ते आंधळ्यानं मोती हातामध्ये घेतले आणि चापून बघितले. एवढ्या जोरात आपटले फुटतील ना ते हसे. हा जोरात दंदिशी भांडत आपटले. आपटल्यावर राजाला राग आला आणि मेहनतली तलवार काढली. काय कळतं का 10 कोटीचे मोती आणि तू असं मेहनत आपटतो तुला काय पटलं पाहिजे. तो म्हणला नाही 10 कोटीचे नाही याला 10 रुपयाला सुद्धा कोणी विचारणार नाही. कसं काय त्याचं असं आहे त्या मोत्याचं बरं का असं गणित आहे. स्वाती नक्षत्राचा पहिला पाऊस होतो आठवतोय तुम्हाला बरं का. स्वाती नक्षत्राचा पहिला पाऊस होतो आणि पहिल्याच पावसाचा पहिलाच थेंब ज्यावेळेस शिंपल्यामध्ये जातो त्यावेळेस त्याचा मोती तयार होतो. त्या पावसाचा थेंब न जाता त्यामध्ये जर वाळूचा जर कण गेला तर ते मोती वालुकामय मोती तयार होतात आणि त्याची किंमत 0 होते. राजा म्हटला काय हुशार माणूस आहे यानं पुन्हा माझे किती वाचवले मोठ्यानं बोला 10 कोटी. ए शिपायांनो उद्यापासून याच्या जेवणात 2 लाडू वाढाव देत जा. काल काय दिलं होतं काल काय दिलं होतं 2 पुऱ्या. आज काय दिलं 2 लाडू. आता एखादी गोष्ट भेटत भेटत गेली का त्या माणसाला त्या गोष्टीची काय लागते बोला 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 अपेक्षा लागते ओढ लागते. आता याला लागली ओढ. हे म्हणलं जगाबद्दल एवढं सांगता येतं माझ्याबद्दल थोडंफार का ना सांगल. राजाने त्याला महालात बोलून घेतलं. राजा म्हटला हो आंधळे बाबा तुम्ही जगाबद्दल एवढं सांगता माझ्याबद्दल थोडंफार का ना सांगा. राजाला आंधळे बाबा म्हणले मी तुमच्याबद्दल सांगू नये आणि तुम्ही मी तुमच्याबद्दल सांगू नये आणि तुम्ही ऐकू नये. तुमच्याबद्दल जर सांगाय गेलो तर तुम्ही माझे 2 लाडू आणि 2 पुऱ्या बंद करून टाकताल. आता नाही म्हटलं आणखीनच आस लागली. हे म्हटलं मग सांगावंच लागल. यानं स्टॅम्प पेपर लिहून घेतलं. काय करणार नाही स्टॅम्प पेपर हातात घेतला. कोणी आंधळे बाबाने स्टॅम्प पेपर हातात घेतला आणि म्हटले आता सांगा. म्हटले मग सांगू का राजे साहेब खरं सांगू का तुमचे जे राजदरबारी वडील आहेत ना तुम्ही त्यांचे नाही तुम्ही एका आश्चर्याचे. याला आला राग आल्यावर काढली तलवार आणि तलवार काढली तेवढ्यात त्यानं स्टॅम्प पेपर पुढे केला. तुम्ही मला वचन दिलं ना प्राण जाय पर वचन न जाय मग मारायचा अधिकार तुम्हाला नाही. राजा म्हटलं मग मी आचार्याचे ठीक आहे आलो 2 मिनिटात. तुम्ही तुमच्या आईला जाऊन विचारा तुम्ही खरंच आचार्याचे. ते तिथून पळत सुटलं. आईकडे गेलं. आई मला सगळं कळलंय पण मला तुझ्या तोंडून ऐकायचं. काय कळलंय तुला मी कोणाचं आहे हे मला कळलंय. आई म्हटली तुला कळलंय म्हटलं खोटं बोलायचं कशाला. तुझे जे राजदरबारी वडील आहेत त्यांना मला काही पोरग झालं नाही. अशा वेळेस आपला राजदरबारातला जो आचार्य आहे त्याला संगच 2 जुळी मुलं झाली आणि त्यातला तू एक आहे म्हटल्यानंतर त्याला कळलं की मी आचार्याचं एक कन्फर्म झालं. पण हे जरी इकडं कळलंय पण या त्याला कसं काय कळलं हे तिथून प्रश्न घेतला आणि पळत आलो. कोणाजवळ आला असं बोला ना जरा मोठ्यानं बोला ना. त्या आंधळे बापाशी आलं. सगळं खरं झालं पण मी आचार्याचं आहे हे तुम्हाला कसं काय कळलं. ते आंधळं म्हटलं तो सोप्पं गणित राव. मी ज्यावेळेस तुमचे 10 कोटी ज्यावेळेस मी तुमचे 20 लाख वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं. आता तुम्ही लवकर बोला नाही तुम्ही थांबणार बरं का अशा ना. त्यावेळेस तुम्ही मला काय दिलं 2 पुऱ्या आणि ज्यावेळेस मी तुमचे 10 कोटी वाचवले त्यावेळेस तुम्हाला काय दिलं 2 लाडू. याच्यावरूनच मी अंदाज बांधला या आचार्याच दिसतंय. जैशी करणी वैशी भरणी म्हणून सांगतोय कर्म लय महत्वाचं आहे. आज आमच्या दादांचा कार्यक्रम आयोजित होतोय ना महाराज म्हणले काय महत्वाचं आहे हे शुद्ध बीजा पोटी 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 शुद्ध
देवाचे कारणे सगळ्या जगातली एक महत्वाची भूमिका आहे, मग आम्ही जोपासावं. आणि जोपासलं तर जन्म सार्थकी लागेल. जन्माचं हेच गणित महत्वाचं आहे. मग आज मला थोडंसं बोलायचं, या जगतातली महत्वाची भूमिका आहे. आम्ही सार्थकी लावण्याकरता जगतामध्ये आम्ही आलोत ना, तर मग एक कारण शोधावं. आज मारुती दादांबद्दल बोलत असताना आज आमच्या खिमनर परिवारानं गोड कार्यक्रम आयोजित केलाय. कदाचित बाळासाहेब दादा असतील, सुनील दादा असतील. आज मला बोलत असताना, सांगत असताना, बाप या शब्दावर बोलत असताना, बाप जगातला सगळ्यात मोठा देव आहे बरं का. अनेक देव असतील पण बापासारखा देव जगातला आहे का माहिती का? कुणी म्हणाल माझा बाप आमदार आहे, कुणी म्हणाल माझा बाप खासदार आहे, कुणी म्हणाल माझा बाप काय बी असेल, पण सांगू का, आमचा हा बाप आयुष्यभर इमानदार होता आणि त्याने इमानदारीनं आयुष्य जगलं. जगतामध्ये बापाचं गणित इतकं मोठं असतं. मला वाटतं बापाबद्दल कोणी सांगत नाही नाना, पण मी सांगू का, आईबद्दल सगळ्यांना कविता लिहिल्या, पण बाप मागच ठेवला. बाप दाखवला रडलेला, बाप दाखवला कुठेतरी रागवलेला, बाप दाखवला संतपलेला, पण सांगू बाप किती मोठा असतो. अखे एका लेकीला जर विचारलं बापाची किंमत काय, आज माझी सुमन आकी बसली आहे कीर्तना, खमाबाई बसली, अलका अक्का बसली आहे, पमाबाई बसल्या. आज या चारही बहिणींना जर विचारलं आके माहेराचं वर्णन काय, तर त्या सांगतील दादा माहेर म्हणजे माहेरच आहे. आमच्या दोघाही भावांनी आम्हाला 5,000ची साडी घेऊ द्या, 10,000ची साडी घेऊ द्या, पण साडी घेतल्यानंतर आमच्या बापानं 500 रुपयाची चुरगळलेली नोट हातात आणून देणारा आमचा बाप होता, आमचा मारुती बाबा होता. या जगात बापा इतकं मोठं अंतकरण कोणाचं नाही. लेक उशिरापर्यंत झोपते महाराज, बरं का, लेक उशिरापर्यंत झोपते, लेक उशिरापर्यंत झोपते, पण उशिरापर्यंत जरी झोपली पण तिला झोपू द्या असं म्हणणारा, बरं का कैलाची, उशिरापर्यंत जरी झोपली पण झोपू द्या असं म्हणणारा बाप असतो. आयुष्यभर अंगावर फाटकी कपडे घालतो पण आपल्या लेकरांना चांगली कपडे घेऊन देतो, त्याचं नाव बाप आहे. आयुष्यभर बापानं ऊसाचा पाला काढला, पाचट काढली, पण बापानं कधी आपल्याकरता कधी शोक नाही ठेवले, त्याचं नाव आहे बाप. जगात बाप इतका मोठा आहे ना, इतका राहुलजी, त्याच्याबद्दल जर बोलायला गेलं तर लय शब्द आहे. मी आज आमच्या मारुती दादांबद्दल लिहिलंय बरं का, मला लिहिण्याचा छंद आहे. त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा, त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते दादा. या केविलवाण्या साई बाळांची त्या दादा तुमच्या वाचूनच वाट वळते, पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. मी परवा मावळ तालुक्यात कीर्तनाला गेलो होतो. कीर्तनाला गेल्यानंतर एका वाढदिवसाचं कीर्तन होतं बरं काके. एका खोलीमध्ये मला नेऊन बसवलं. ज्या खोलीमध्ये नेऊन बसवलं त्या खोलीमध्ये एक 4-5 महिलांनी केक कापला होता. अगदी आनंदानं खात होत्या. मला ते अनंत राऊत यांचे शब्द आठवले, आनंद या जीवनाचा, ते शब्द मला आठवले. पण त्याच खोलीचं निरीक्षण करत असताना एका भिंतीवर माझी नजर गेली आणि त्या भिंतीवर एक 35 वर्षाची तरुणी कैलासवासी नावानं फोटो मध्ये तरंगलेली होती. पहिल्यांदा विचार केला की या घरची मुलगी असावी. नाही, या फोटोतलं आडनाव नाही, घरचं आडनाव एकच आहे. मग कोण झाली ती? या घरची सून झाली. पण त्याच फोटोवरची नजर सरळ खाली आली आणि त्या फोटोच्या सरळ खाली एक 8 ते 10 वर्षाचं पोरग आपलं डोकं गुडघ्यामध्ये खुपसून रडत होतं. ओ आई, का रडतंय पोरग? ते म्हणले महाराज आम्हाला नाही सांगता यायचं. तुम्हाला नाही सांगता यायचं, पण ती रडतंय, कुठे आहे त्याची आई? ते म्हणले महाराज आम्हाला नाही सांगता यायचं. 5 मिनिटानंतर त्या माता मौल्यानं सांगितलं आई मला कीर्तनाची तयार करायची, 5 मिनिटं बाहेर जा ना. त्यांना बाहेर काढलं आणि त्या दरवाजा लावला आणि त्या लेकराजवळ आलो. ए दाद्या, का रडतोय रे? पहिल्यांदा हाक मारली, काहीच उत्तर आलं नाही. दुसऱ्यांदा हाक मारली, दुसऱ्यांदा सुद्धा काहीच उत्तर आलं नाही. तिसऱ्यांदा हाक मारताना विचारपूर्वक हाक मारली, ए दाद्या, ए बाळा, छोटा भाऊस तू माझा, का रडतोय? एखाद्या रडणाऱ्या व्यक्तीने जर आपल्याकडे डोळे भरून जर बघितलं ना की, तर आपलं सुद्धा डोळे भरून येतात. म्हणलं काय झालंय काय तुला? तो म्हटला महाराज माझ्या पायाला लागलंय हो. म्हटलं कुठं लागलंय, दाखवशील ना? त्यावेळेस त्यानं त्याची पॅन्ट वर करून दाखवली
तर त्याच्या गुडघ्याला त्याच्या पायाला एवढी मोठी जखम झाली होती की त्या जखमेत असे खडे जाऊन रुतले होते, त्याच्यातून पाणी रक्त खाली चाललं होतं. म्हटलं कुठे तुझी आई, बोलून आण, मी सांगतो तिला समजून. शेवटी त्या पोरानं आपला हात वर उचलावा आणि त्या 35 वर्षाच्या तरुणीच्या जो फोटो होता ना तिच्या दिशेनं भिरकावा. मला वाटतं त्या पोरानं किती दिवस आई जवळ गारणं सांगितली, म्हणजे त्याची आई नाही ना. म्हणूनच माझं म्हणणं आहे जोपर्यंत ती जिवंत आहे ना तोपर्यंत त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं. गेल्यानंतर प्रेम तर नक्कीच करावं, कारण की तुका म्हणे पितृ देती आशीर्वाद, आशीर्वाद देती आशीर्वाद. आणि मग या जगतातलं महत्वाचं गणित तेच आहे. आम्ही या जगतामध्ये आम्ही ते घेतलं पाहिजे, पण आशीर्वाद घेत असताना या जगतातलं ते महत्वाचं गणित विसरू नका. या वर्षी या आई तत्वज्ञानानं पंढरपूरची लोकसंख्या वारीच्या टायमाला मोजली. 18 लाखाचं पब्लिक या वर्षी 28 लाखावर पोहोचलं. का? तो पांडुरंग परमात्मा असा आहे बरं का साहेब, बरं का असा आहे म्हणून जुळतंय, असा बरं का असा. त्यानं जर एकदा की इथले हात सोडले ना आपल्यासारख्या पाप्याचं मुंडकं धरीन आपल्याला खाली आपटे. का? घरात आई वडिलाची सेवा करत नाही आणि चाललाय पंढरपूरला. मला वाटतं त्यानं पंढरपूरला जावं ज्यानं घरातल्या आईमध्ये आपली रखुमाई शोधली आणि बापामध्ये आपला विठोबा शोधला, त्यानं पंढरपूरला जावं. त्यानं जावं पंढरपूरला. कुणी जाऊ नका पंढरपूरला. पंढरपूर कशाचं प्रतीक आहे? आई वडिलाच्या सेवेचं प्रतीक आहे. माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. आणि म्हणून सांगून जाईल, बोलून जाईल. आज लिहिलंय आमच्या नानांबद्दल, फारसे काय मोठे आहेत बाबा तुम्ही, म्हणून किती गोड सांगताय तुमच्याबद्दल. या जगतामध्ये बाप इतका मोठा आहे ना, की लय मोठा आहे. माहेरला आलं ना पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई होती. आठवतंय का? आठवतंय का तुम्हाला? आई होती, पण एक टाकायला लावणारा तुमचा बाप होता. जगात लय मोठा बाप आहे. आज माझ्या 4 बहिणी ना, आज त्यांच्या डोळ्यात पाणी. कधीच रडला नाही रे तुमचा बाप, कधीच रडला नाही. पण त्या दिवशी रडला ज्या दिवशी तुमचं लग्न झालं आणि तुमच्या गळ्यात पडून रडला ना तुमचा बाप. जगात त्याच्या इतकं मोठं कोणी नाही. म्हणून सांगून जाईल आके तुमच्या डोळ्यात पाणी लाता. जगात किती मोठा असतो बाप माहिती का? असू द्या, या जगतातलं ती सगळ्यात मोठं गणित आहे. म्हणून बाप 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 जो आयुष्याकरता सरतही नाही आणि आयुष्याकरता उरतही नाही. कदाचित बापाचं प्रेम कोणाला दिसलंच नाही. मला वाटतं बाप इतका मोठा आहे. अरे 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगाला दिसली. 14 वर्ष रडणारी कौशल्या माता साऱ्या जगाला दिसली, पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. बाप मोठाच आहे. किती मोठा आहे बाप? इतका मोठा आहे. अरे श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं. सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली, पण हा विचार का तुम्ही आम्ही केला नाही? ज्यानं नाका तोंडात पाणी जावंच तोर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं तो वसुदेव अजून कोणाला दिसला नाही. म्हणून बाप तरी जोडीले कोराचे ओढी. वा महाराज वा. लय मोठा असतो बाप. काय सांगितलंय बघा. मी एक सहजच एक प्रश्न विचारून जाईल तुम्हाला. लहानपणी बर का, लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची. दादा कुठे घ्यायची ती उचलून घेताना? कडेवर घ्यायची, बरोबर. पण बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा? साहेब बोला ना, कुठे घ्यायचा? खांद्यावर. तुम्हाला माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? सांगू का? आई मुलाबद्दल हा विचार करते, जे माझ्या डोळ्याला दिसलंय ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो, बाप जे माझ्या डोळ्याला दिसलं नाही ना ते माझ्या लेकराच्या डोळ्याला दिसावं, म्हणून बाप उंचीवर घेतो. हा म्हणून बोला काय सांगितलंय? आपुली कुरबंडी कुरबंडी हे आपुली आपुली. वा 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 कैलासजी.
वा गुरुजी वा. वाह गुरुजी बहुत बढ़िया. एकदा टाळी वाजवा. सुंदर गायलं महाराजांनी. मग बाप मोठाच आहे. हे तुकोबारायचे शब्द होते बरं का. तुकोबारायचे तुकोबाराय म्हणले ना, बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली पुरवंडी वळवणे. मग जगतामध्ये आम्ही आलोत ना, तर हे जगतातलं महत्वाचं गणित आहे. आणि हे गणित ज्याच्या जवळ असेल ना, बरं का बरं का बरं का, माझं सांगणं आहे, त्याला कुठंच जायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतर, सुखे येतो घरा नारायण. त्याकरता काय करा, आपल्या जवळ जे ना ती शोधा. बऱ्याचदा आपण बोलताना आपल्या इकडं सध्या मी ना आपला नगर जिल्हाच येतो ना, हा नगर जिल्हाचा. नगर जिल्ह्यात एक सध्या घाणखोड लागली आपल्या माझ्या वयातल्या पोरांना बरं का. सहजच बोलता बोलता माझ्या वयातली पोरं आईला म्हणतात, ए आई तुला काय कळतं, तू गप्प बस. तुमच्याकडे म्हणतात का? जरा खरं बोरं बोला, आज खरं बोलण्याची वेळ आहे. ए आई तुला काय कळतं, तू शांत राहा, तू गप्प बस, तुला काय कळतं. कधी कधी विचार करतो ना आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यामध्ये काजळ भरायच्या ऐवजी भरवली असती मिरचीची पावडर नक्की. अरे जगात तिच्या इतकं मोठं कोणी नाही. माझे स्वतःचे शब्द आहेत महाराज, मी लिहिले बरं का हे शब्द. माझ्या सुखाची कल्पतरू आई तुला मी कसा विसरू. माय ए तू माझी माय, मी तुझे लेकरू. माय तू माझी माय, मी तुझे लेकरू. वाढविले उतरी ओझे 9 मास, बरविली सबाकर सुखाचे 2 घास. वाढविले उतरी ओझे 9 मास, बरविली सबाकर सुखाचे 2 घास. आई तुझ्या प्रेमाचा ग लागला लळा, तुझ्या विना मला नाही कुणाचा आसरा. काय माझी तू मी तुझे लेकरू. माय तू माझी माय, माय तू माझी मी तुझे लेकरू. या जगतातलं सगळ्यात मोठं वर्णन तेच आहे. आणि मग आई पाठीशी असं. अजून थोडंसं महत्वाचं बोलू का, त्यांच्याशिवाय काहीच नाही. आज मी इथं बोलतोय ना माझं काय नाही, माझी लायकी सुद्धा नाही इथं बोलण्याची, पात्रता सुद्धा नाही. पण थोडंसं बोलू का अजून. माझं वय सध्या 26 आहे. किती आहे? 26. पण माझ्या या वर्षी पंढरपूरच्या वाऱ्या 27 पूर्ण झाल्या. विश्वास बसणार नाही तुम्हाला, खरंच नाही बसणार. पण कशामुळे पूर्ण झालं असं सांगू का. मी ज्या वर्षी पोटात होतो ना आईच्या, त्या वर्षी ती मला पंढरपूरला घेऊन गेली. ती धरून किती झाल्या जरा बोला ना, झाल्या का नाही. मग ती कृपा असावी लागेल. आणि कृपा असल्याशिवाय माणसाला कुठंच जाता येत नाही. मला वाटतं अजून एक थोडस पुरावा सांगू का. जगात अनेक कोर्ट अनेक आहेत. कोणताही गुन्हा उद्या, कोणताही गुन्हा उद्या, पण मला वाटतं त्या कोणाला धक्का जरी लागला आणि रक्त जरी निघालं,
सध्या हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागू होतो का नाही? पण मला वाटतं जगात असं एकमेव कोर्ट आहे, तुमचा कोणताही गुन्हा होऊ द्या, तुमचा गुन्हा माफच केला जातो. त्या कोर्टाचं नाव म्हणजे आपल्या आई वडील. ती माय माय आणि मग माय तर मग माई आपल्या आई वडिला करता आम्ही कधीतरी प्रयत्न केले पाहिजे. का प्रयत्न करावे? अरे जग 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 स्वार्थापोटी भरलेलं आहे सगळं. तुमची वाकडा पाऊल पडण्याची सगळं जग वाट पाहत आहे, सगळं जग वाट पाहत आहे. पण मी सांगू का, जगात असे एकमेव व्यक्ती आहेत की त्यांना आपल्या लेकराचा कधीच वाकडा पाऊल पडावं असं कधीच वाटत नाही. जगात जर कोण असतील तर ते कोण आहेत? बोला, कोण आहेत? आई वडील आहेत. अरे पोटामध्ये 9 महिने 9 दिवस बाहेर वाहते ती, आपलं सर्वस्व आपल्या लेकरा करता वाहते. पण सर्वस्व वाहून सुद्धा आपलं सोयीत सुद्धा लेकरा करता वाहते आई म्हणावं, वडील म्हणावं. म्हणून सांगतोय, जगात जर हे गोष्टी पाठीशी असतील तर जग आमचं सार्थक लागेल. फारसा काही मोठा बाप आहे आमच्या मारुती दादांबद्दल शब्द आहे बरं काय, किती गोड आहे. ए माझ्या डोळ्यातली आशव, माझ्या डोळ्यातली आशव, कोणी मायेनं पुसताना उरी होऊन गदाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या पाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेले, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर रावलेली. मला कसं होत या, मला कसं होत या, कुणी बाबा म्हणताना उरी होऊन गदाटतो या. गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव, माझ्या डोळ्यातली आसव, कुणी मायेनं पुसताना उरी होऊन गदाटतो या. गोष्ट बापाची सांगताना जगतामध्ये ते पाठीशी असावं. आणि हे जर पाठीशी असलं ना तर जग आमचं, आम्हाला कोणाच्या पाया पडायची गरज नाही, स्वयंभू पांडुरंगाच्या सुद्धा नाही. मग आम्ही हे गणित जोपासावं. आम्ही जर हे गणित जोपासलं ना तर म्हणतात ना, एक जुनी म्हणे, मी सांगा तुमच्या भाषेतच सांगा, तूच आहे तूच पाशी परी तू. बोला ना, बोला ना. जागा चुकलाशी आमच्या जवळ जवळ आज काय गोष्टी, पण त्याचं अज्ञान आहे आमच्या जवळ. मग म्हणतात ना, चुकली या वर्म फेरा पडे. मग आम्ही वर्म चुकू द्यायचं नाही. जीवनात जर 8 तास करायचा आहे तर तो शेवटीच करता, याच्यासाठी केला होता 8 तास आणि शेवटचा दिवस गोडवावा. मग सगळी लोक तुकोबाराकडे गेली. तुकोबाराय आम्हाला सुद्धा शेवट गोड करायचा. मग तुमचा काय अनुभव आहे का तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणले आहे ना. म्हणले माझा भाऊ गोड झालाय, पण कोणता आणि कशानं? अभंगाचं पहिलं चरण. शेवट तो भला, शेवट तो भला,
शेवट तो भला 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 वा कैलाशी हा शेवट तो भला गुरुजी बरोबर आहे हा माझा बहू गोड झाला शाबास असं हा माझा बहू बहू हे माझा माझा बहू बहू हे माझा हे माझा माझा गोड गोड हे माझा बहू गोड झाला वा माझा बहू गोड झाला हे माझा बहू गोड झाला आलो निघाचा मायेरा आलो निघाचा मायेरा माझा बात है गुरुजी माझा बहू गोड झाला 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 माझा बहू गोड झाला माझा गोड झाला जय हो हे माझा माझा आपल्या पहिल्या पंचवार्षिकला नव्हतं पहिल्यांदा फसलं होतं पण बरोबर त्यांनी दुसऱ्या पंचवार्षिकला बरोबर सांभाळून घेतलं आणि माणसं अशी कोणत्या वार्डात उभं करावं निवडूनच येणारी माणसं ते काय बोलायचं आणि म्हणून देव काही लोकांनाच अशी कला देतो बरं काही लोकांनाच असं आणि ते एक मी हिंदीतून वाक्य बोलतो मी एक वाक्य ऐकलंय गुरुजी बरं का कैलाशी बरं का गुरुजी बरं का असं वाक्य आहे हे भगवान भी क्या अजीब चीज है हे भगवान भी क्या अजीब चीज है बराबर दिल और दिमाग के बीच गला देते नाही कळालं तुम्हाला मराठी सांगू मराठीत हे देव पण काय अजीब गोष्ट आहे हा देव पण काय अजीब गोष्ट आहे जे पाहिजे ना ते बराबर हृदयाच्या आणि डोक्याच्या मध्यभागी त्यानं गळा दिलाय ज्या गळ्याच्या माध्यमातून हृदयाला आणि डोक्याला तो बरोबर देवापर्यंत घेऊन जातो तो गळा आहे हे त्यांना दिलाय बरं का देवाने हे मिळवण्याकरता कदाचित तुमच्या अनेक जन्माचं पुण्य असेल एवढं सुंदर गायलं बरं का महाराज म्हणले माझा भाऊ गोड झाला कसं शेवट गोड होतो माहिती का वर्म जर चुकलं नाही तर शेवट गोड होतो नाही तर चुकली या वर्म फेरा पडे हे तुमचं पाठ आहे आणि मग जर वर्म चुकू द्यायचं नाही तर काय गोष्टी महत्वाच्या आहे
आम्ही जन्मामध्ये आलोय तर त्या गोष्टीची अर्थता आमची शुद्धतेची असावी. आणि शुद्धता जर असेल तर ते पिकलं जात. आणि पिकलं की ते भेजतं. पिकलं पाहिजे, भिजलं पाहिजे आणि रुजलं पाहिजे. आणि ज्या दिवशी पिकाल त्या दिवशी पिकाल या शेंदे असं बाबा महाराज सातारकर म्हणायचे. आणि मी पिकल्या पाहिजे. आणि पिकण्याची अर्थता ही देवाजवळ आहे. पण ते आम्ही अजून काय करतोय, आम्ही ऍक्सेप्ट करत नाही. पण जगाच्या मालकाजवळ ह्या सगळ्या काही गोष्टी त्यावेळेस शेवट गोड होईल. ज्यावेळेस आम्ही त्याला मिळवू त्यावेळेस आमचा शेवट गोड होईल. कसा शेवट गोड होईल? मग वर्म चुकू देऊ नका. कसं वर्म? जुन्या काळातला भाग थोडासा वेगळा होता ना आत्ताचा थोडासा भाग वेगळा आहे. जुन्या काळात पुरीच्या बापाला मार्केट होतं. आता जुन्या काळात पोराच्या बापाला मार्केट होतं. उलट झालं. पोराच्या बापाला मार्केट होतं. आता कोणाच्या बापाला मार्केट आहे? पुरीच्या. त्यानं विचारलं का एखाद्या मुलीच्या बापाला विचारलं का औंदा लग्नाचं काय? ते म्हणतं औंदा आम्ही असे, तुम्हाला काय करता आलं तर करा, नाही तर यावर्षी काय आमच्या डोक्यात नाही. असं सरासरी सगळीकडेच चाललंय. म्हणजे जुन्या काळात पोरांना, मला वाटतं पोरांना किंमत होती. आता कोणाला किंमत आली? कोणाला किंमत आली? पुरींना किंमत आली. का? आपलीच कर्म आहे. आपल्या कर्मामुळे आपल्याला भोगावं लागतंय. गेल्या काही वर्षापूर्वी आपण स्त्री भ्रूण हत्या केल्यामुळं आपल्यालाच आज त्याचं पातक फेडावं लागतंय. बरोबर? आपणच गर्भामध्ये मुली मारल्या त्याच्यामुळं आज आपल्यालाच आपल्या पोरांना, बोला आता स्पष्ट बोलण्याची वेळ आली बरं का थोडीशी, हे भेटत नाही का? बरं जाऊ द्या, ते साहेब द्या सोडून. मग असंच एक गाव, साकूर गावासारखं गाव. आणि लांबचं कसलं, इथल्या इथंच जुळून देतो. हा. आणि गावामध्ये ना बरं का अनिलजी, गावामध्ये लग्न जुळलं. आणि लग्न जुळल्यावर ना पहिला प्रश्न कशाचा असतो? जर इकडे बघा ना, मोबाईल माझ्याकडे सगळे बघा, माझ्याकडे असं पहिल्यांदा लग्न जमल्यानंतर पहिला प्रश्न कशाचा असतो? कशाचा असतो? सुईरीक झाली. आणि सुईरीक झाल्यानंतर पहिला प्रश्न कशाचा असतो? काय द्यायचं आणि काय घ्यायचं. म्हणजे देण्या घेण्याचा प्रश्न पहिल्यांदा असतो. बरोबर ना? आणि ते झालं, मुलीचा बाप म्हणला आम्ही असे, तुम्हाला काही देता आलं तर द्या, काही करता आलं तर करा, नाही तर यावर्षी काय आमच्या डोक्यात नाही. पोराचा बाप म्हणला काही देऊ नका, फक्त काय करायला, बोला ना. हा म्हणजे हे अजूनही पण आहे बरं का. हा पण आता काय असू द्या, तांदूळ अक्षदा टाकायला या. पुरीचा बाप म्हणला नुसतं तांदूळ टाकायला आम्ही काहीतरी देणार, फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही जेवढं काही वराडील ना तेवढ्या वराडाला चांगलं चुंगलं जेवण देण्याची जबाबदारी आमची. बरं ठीक आहे म्हणले. मग जेवण देण्याची जबाबदारी आमची. मुलाचा बाप म्हणला ठीक आहे, मुलीचा बाप म्हणला ठीक आहे. दोघांचं ठरलं. लग्नाचा आदला दिवस उगवला गेला. आचार्याला ऑर्डर दिली. आचार्य स्वयंपाक करण्याकरता गेला. मुलीच्या बापाचं जेवण होतं. आता ती स्वयंपाक करण्याकरता गेल्यानंतर आचार्याकडून 5 प्रकारचे जेवण तयार करण्याची बोली होती. कोणते कोणते? लाडू, डाळ भात, पुरी भाजी हे पदार्थ तयार करण्याकरता आचार्याला सांगितलं. पण लाडूचं गणित असं आहे, लाडू करता जर चाचणी चुकली पाकाची आणि पाक जर कडक झाला तर लाडू कसे होतात? पाक कडक झाले की लाडू कसे होतात? बोला ना, जरा मोठ्याने बोला ना. पाक कडक झाला आणि लाडूही कडक झाले, साहजिक गोष्ट आहे. लाडू कडक झाले, लग्नाचा दिवस उगवला गेला. आपल्याकडे काही लग्न वेळेवर लागत नाही. 2 वाजताचा जर मुहूर्त असेल तर लग्न किती वाजता लागतं? मोठ्याने बोला. 4 वाजता लागतं. त्या डीजे मामाची आपल्यावर कृपा आहे, त्याच्यामुळे लग्न काय वेळेवर लागत नाही. पण लग्न वेळेवर लागली पाहिजे. त्या कीर्तनातून एवढा जरी संदेश न्या, का वेळेवर लागली पाहिजे? रामायण वाचा, रामायण कळलं लग्नाची वेळेची किती किंमत आहे. श्रीरामचंद्र प्रभूचं बरं काय आई, श्रीरामचंद्र प्रभूचं आणि सीतामय्याचं फक्त 3 मिनिटं लग्न उशिरा झालं. किती मिनिटं? 3 मिनिटं. त्या 3 मिनिटापायी त्यांना किती वर्ष वनवास भोगावा लागला? 14 वर्ष. तुमचं किती तास होते लेट? 2-2 तास. त्या 2-2 तासापायी आपल्याला काय काय भोगावं लागेल हे कीर्तनात सांगायची गरज आहे का? म्हणून लग्न वेळेवर लागत जा. काय काय गोष्टींना मुहूर्तानुसारच पाडल्या पाहिजे, पार पाडल्या पाहिजे. आज लग्न काय वेळेवर लागलं नाही. 4 वाजता लग्न लागलं आणि इकडचं वराडमय, साकूर भागातलं वराडमय, तापड वराड, हा लग्न लागलं आणि आपल्या लोकांना काही पंक्ती पाडायला सांगावं लागत नाही. आता आशे बसले असले का बघता, आशे झाले का पंक्ती तयार. पंक्ती तयार झाल्या आणि तुमच्या ताटामध्ये लाडू, डाळ भात, पुरी भाजी पदार्थ वाढला. तुमचा पहिला हात कशाला जाईल? बोला ना. लाडूला. लाडू काय हातानं, लाडू काय हातानं, लाडू काय हातानं फुटाना. यांना वाटलं लाडू काय हातानं फुटत नाही. म्हणले सरकार स्थापन करण्याची गरज आहे. कसं सरकार? म्हणले वरच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घ्या आणि खालच्या पक्षाचे 2 कार्यकर्ते घ्या. युतीची वेळ झाली.
वरच्या पक्षाची 2 आणि खालच्या पक्षाची 2 कट्टर नव्हते. रातोरात पक्ष सोडून असू द्या हा, पण मधला काय फुटला नाही. मग शेवटी एकानं लाडू इथं घेतला, इथं बरं का, आणि जोरात असं केलं का 2 शिरा संघ चुपटून आल्या, पण लाडू काय फुटला नाही. शेवटी मुलाच्या बापानं तो लाडू दरवाजाच्या कचेरीच्या त्या दरवाजाच्या सापटीत घातला आणि दरवाजा जोरात वाढला. अख्खा दरवाजा बिजागरी सहित निघून आला, पण लाडू काय फुटला नाही. मुलाचं बाप वैतागलं, मुलीच्या बापाकडे गेलं आणि मुलीच्या बापाची लग्न मंडपात कॉलर धरली. भांडणं सुरू झाली. आता वराड तापडच. आता इकडचं वराड म्हणजे जेवणाकडे लक्ष कमी, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष जास्त. आता भांडणं सुरू झाल्यावर मुलीच्या बापाची मुलाच्या बापाची भांडणं सुरू झाली, पण लग्न असंच हॉलला होतं. हॉलला आता हॉलमध्ये जेवत असल्या कारणानं हॉलमध्ये काय मारायला सापडाना भांडणामध्ये, पण ताटात काहीतरी समोर होतं. काय होतं ना अण्णा बोला ना, काय होतं? लाडू होते. लाडू घेतले आणि वराडाने एकमेकाला मारायला सुरुवात केली. मला एक सांगा, लाडूचं काय चुकलं होतं? मोठ्यानं बोला ना. लाडूचं काय चुकलं होता? पाक चुकला होता. पाकाची काय चुकली होती? चाचणी चुकली होती. आणि चाचणीतलं काय चुकलं होतं? वर्म चुकलं होतं. तुकाराम महाराज म्हणले, वर्म जर बरोबर आलं तर तुम्हाला फेरा पडणार नाही. म्हणून सांगतोय, काय करा, आम्ही सुद्धा त्या वर्माचं गणित जोपासा. वर्म जर बरोबर आलं तर देव सांभाळ करणार आहे. कशा प्रकारे? किती गोड लिहिलंय. मागे पुढे उभा राये सवारीत, मागे पुढे उभा राये समारीत, 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 मागे पुढे राये समारीत, मागे पुढे टाळी वाजवा. मग जगताचं सगळ्यात मोठं गणित आहे. मग एवढं असून सुद्धा तुकोबारांनी प्रत्येकाच्या दारात येऊन जाऊन सांगितलं ना, मग आम्हाला शेवटच गोड करायचा आहे. मग तो कशातून होईल? आई वडिलाच्या सेवेतून होईल, पांडुरंग परमात्म्याच्या बिरोबा महाराजांच्या सेवेतून होईल. पण ही सेवा जर नसल तर आपलं सुद्धा देव काही पागणार नाही बरं का. सेवा असलीच पाहिजे. सेवा असली तर आम्हाला वाटतं इथपर्यंत बिरोबा महाराज येतात आणि 12 गाड्या ओढण्याकरता एका माणसाचा स्पर्श त्याला महत्वाचा होता. आठवतंय तुम्हाला? ही कथा वाचलेली म्हणून मला माहिती. 12 गाड्या ओढण्याकरता अनेक बैल लावली, पण एका माणसाचा स्पर्श कपिला गाय राजस्थानवरून, मला वाटतं कोणत्या तरी बाहेरच्या कर्नाटक राज्यातून इथपर्यंत आली. तिच्या पायातला खूर आणि त्या खुरातला दगड आणि त्या दगडातला बिरोबा मार. गोडे चरित्र. मला वाटतं एका माणसाचा स्पर्श किती महत्वाचा होता. ही कृपा फार महत्वाची. आणि कृपा ज्याच्या जवळ आहे, मला वाटतं त्याचं कोणीच वाकडं करू शकत नाही. का? मला वाटतं ज्याची नीती साफ आहे त्याला कसल्याच प्रकारची बोला ना भीती नाही. पण नीतीच वाईट आहे, जमणारच नाही. मग तुकाराम महाराजांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलंय, काय करा? ग्यारे होऊ नका रानभरी, होऊ नका रानभरी. का रानभरी होऊ नका? वेळ संपल्यामुळं महाराज म्हणले रानभरी होऊ नका, मोकळ्या रानात उरकून घ्या. का? वेळ संपलाय, लय दाट पेरलं तर वर कानसाला बारीक पडत, त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. आणि फाट्याच्या बाहेर गेलेलं परत कोळपायला त्रास करतं, म्हणून थांबलं पाहिजे. का थांबलं पाहिजे? 2 मिनिटात थांबणार आहे, काळजी करायची गरज नाही. हा, आणि मग का थांबलं पाहिजे? का जगाच्या मालकाजवळ गेलं पाहिजे? जगाच्या मालकाची ती अर्थताच महत्वाची. जालन्याला जायचं असल्या कारणानं आम्ही या जगतातलं महत्वाचं गणित शुद्धतेनं शोधलं पाहिजे. कशाच्या
माध्यमातून आम्ही त्या प्रेमाच्या भावाच्या माध्यमातून आम्ही तो देव जोपासला पाहिजे. सकाळी मला एकाचा कॉल आला, म्हटला महाराज मला आहे ना माळ घालायची. म्हटलं माळ घाल. आणि मग माळ घालायची, पण म्हटलं मग तू पहिल्यांदा खाल्लं पिल्लं का? म्हणलं अजूनही काही मनात तसं काही नाही, पण माळ घाल. अरे मग म्हटलं अगोदर शुद्ध होय आणि मग माळ घातली पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव असेल त्याला देव लांबलाय. सगळ्यांना तुकोबारायांनी आम्हाला देव शोधण्याचा प्रयत्न सांगितलाय. तुकोबारायांनी दारात येऊ देऊन सांगितलाय, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसोनी. पण लोक म्हटली देव न लगे, तुमचा देव आम्हाला लागत नाही. मग आम्ही सुद्धा तो देव जोपासण्याची अर्थता अशा प्रकारे ठेवावी. काय तुमच्या देवाजवळ? अरे त्याच्या संगतीत सुद्धा महत्वाचं गणित आहे. हे संगतीन ओलांडला अवघड गाठ, चुकलो जित मी तिथं दाविली तू वाट, तुझ्या विनव मागलो मीच मला थेट, सुख दुःखा एकमेका वाटला भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल माझा, भेटला विठ्ठल. या जगतातली सगळ्यात मोठी भूमिका हेच आहे. मग आपल्या जवळ येऊन सांगितलं, पण आम्ही मान्य करत नाही. मी त्या दिवशी इथं आपल्या वरुण तालुका, एक अकोले तालुका, हा संगमनेर येतो ना, संगमनेर. आणि संगमनेर माझा आवडीचा तालुका आहे. का माहिती का? सगळ्यात जास्त पंढरपूरची वारी करणारा तालुका. जरा मोठ्यानं बोला ना, जरा तुम्ही मोठ्यानं बोला ना. कोणता तालुका? पंढरपूरची वारी करणारा तालुका संगमनेर. कीर्तनाची आवड असणारा तालुका संगमनेर. ऊसाचं जास्त उत्पादन घेणारा नगर जिल्ह्यातला 1 नंबरचा तालुका संगमनेर. कीर्तनाची आवड असणारा तालुका संगमनेर. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा संगमनेर. सगळ्यात जास्त बाळूमामाची बिरोबा महाराजांची सेवा करणारा तालुका सुद्धा संगमनेर. सगळ्यात जास्त बांध कमी वारणारा तालुका सुद्धा, कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा, तुमचा नाही. एवढ्या असू द्या एवढ्या पवित्र. त्यांनी तिकडून आवाज दिला संगमनेरच आहे, बदलू नका. आणि महाराज म्हणतात की मग एवढ्या पवित्र. मग मी इकडे वरती गेलो होतो कीर्तनाला, एवढं सांगतो थांबतो, ऐका बरं का. 2 मिनिटं संपले, 2 मिनिटं. आणि मग आहे ना 2 मिनिटं म्हणून 10 मिनिटं झाली, पण 2 मिनिटात आता खरं 2 मिनिटात. ऐका बरं का. मी तिकडे गेलो कीर्तनाला अकोल्याला, बरं का ना. अकोल्याला कीर्तनाला गेलो आणि तिथं एक आहे ना, आजचा दिवस जरा जपून बरं का गाड्या चालवताना. सकाळीच आम्हाला एक आडवं आलं इथं खडकवाडीत. आज काय तुम्हाला माहिती आहे? असू द्या. नाही कळलं अजूनही, पण त्याला थोडंफार अभ्यासही असावा लागतो. असू द्या. कोणती तरी आमोशा आज. असू द्या. आता आलं लक्षात तुमच्या. गाड्या चालवताना नीट चालवा आजच्या दिवस. आपण जरी नीट चाललो पण समोरचं कसं येईल त्याची नाही गॅरंटी. आणि मग आहे ना मी तिकडे गेलतो अकोले तालुक्यात. आणि अकोले तालुक्यात कीर्तनाला गेल्यानंतर एक माझ्याजवळ आला, बरं का ना, माझ्याजवळ आला. म्हणला महाराज तुम्हाला 2 प्रश्न विचारायचे. कोणाला म्हटला? मला म्हटला. विचार. मी चांगलं होतं म्हटलं विचार म्हटलं. विचार म्हटलं. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देताना आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागलं. कोणाला? मला. आणि कोणाच्या? ज्यानं घेतली होती का त्याच्या. त्याला म्हटलं विचार. तो म्हणला तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये असे साधू होऊन गेले की त्यांनी एका गोटात अख्खे 7 सागर पिले. त्यांचं नाव काय? मला उत्तर येत होतं. मी सांगितलं अगस्त्य ऋषी. म्हणला वा हुशार आहे तुम्ही, हुशार आहे. म्हणलं हुशारच आहे. तो म्हणला पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं. दुसरा प्रश्न असा आहे, अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पितात तर त्यांच्यापेक्षा असा कोण आहे की त्याच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल. मला उत्तर आलं नाही. शेवटी आडला आरी नाही पाठ तुमचं. शेवटी त्याचे पाय धरावे लागले. त्याला म्हटलं बाबा मला काही उत्तर येत नाही, तू सांग. तो म्हटला महाराज अगस्त्य ऋषी एका गोटात 7 सागर पितात, हे उत्तर बरोबर दिलं. पण त्याच्या पुढे सांगतो. म्हटलं माझं काही पाठ नाही, तू उत्तर सांग. त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिणारा अजून तरी काही मला भेटला नाही. तो म्हटला महाराज सांगू का उत्तर? म्हटलं सांग. तो म्हटला महाराज हा पठ्ठ्या अख्ख्या एका घोटात 9 सागर पिऊन आलाय. तुम्हाला नाही कळायला अजूनही, पण
जाऊ द्या, काय ना आता कळण, काय ना घरी गेल्यानंतर कळण. सांगायचा मुद्दा हा की अगस्त्य ऋषी दुष्यंत होते. कोण? सोहमभावी कोण? शुकाचार्य. शुकाचार्यांचे गुरु विधेयजनक. या 8 जणांना महाराजांनी सांगण्याचा प्रयत्न केलाय. सेवी तो हारस वाटी तो आनिक, सेवी तो हारस वाटी तो आनिक, क्यारे होऊ नका रणभरी, क्यारे होऊ नका रणभरी. सेवी तो हारस वाटी तो आनिक, क्यारे होऊ नका रणभरी, क्यारे होऊ नका रणभरी. पण यानं काय होईल? सेवन केल्यानं काय होईल? शेवट तो भला माझा बहु गोड झाला, पण परिणाम आलो निजाच्या माहेरा, भेटे रखुमाईच्या बरा. पण कोणाचं भजन? विठोबा रखुमाई. हरी हरी विठोबा रखुमाई, विठोबा हरी जय. हरी 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 हरी. टाळी वाजवा हरी विठोबा विठोबा. हरी जय 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 जय. जय जय विठोबा रखुमाई, जय 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 विठोबा रखुमाई, जय 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 ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. वा, वेळ संपलाय माझा आणि 1 वाजत आलेत. 1ला 10 मिनिटं बाकी आहेत. पण जास्त बोलत असताना अभंगाच्या 2 चरणावर मी बोलण्याचा प्रयत्न केलाय. आज मारुती दादांबद्दल बोलण्यासारखं फार आहे. मी बोलण्याचाही प्रयत्न केला मारुती दादांबद्दल. फारसं काही गोड व्यक्तिमत्व दादांचं आणि दादांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. सगळ्यांच्या या ठिकाणी विशेष होऊन आभार व्यक्त करतोय. महाराष्ट्रातले थोर भजन सम्राट 2ही दिग्गज 3ही दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर किशोरजी गुरुजी, शेळके गुरुजी आणि आदरणीय कैलासजी महाराज, आपलं कैलास महाराज पवार आदरणीय, आपण दोघे जण या ठिकाणी उपस्थित राहिलात. दोघांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय आमचे आदिनाथ महाराज आहे, धन्यवाद आहे. आदरणीय महाराज आहे विशेष तत्वानं अहिल्यानगरचा वाघ, आता सध्या पदवी बरं का त्यांना. हा, आदरणीय अहिल्यानगरचा वाघ आदरणीय आमचे अनिलजी महाराज तिकुडे महाराज, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्या टाळकरी माझ्या भगिनी त्यांना सुद्धा धन्यवाद आहे. राहुल दादा, ऋषी दादा, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. तुम्ही सुद्धा माझी कटकट बडबड 2 तास ऐकली बरं का, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. धन्यवाद देत असताना बरं का नाना, तुम्हाला जास्त त्रास दिला, नाना नाना केलं आई बरं का, तुम्हाला जास्त बोललो. काही चुकलं असेल ना पायच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्या. काही चुकलं असेल, ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी 2रा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी 3रा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी 4था म्हणून माफ करा, ज्यांना 1ही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत घेमणार नाना बरं का, माझा बाप इतका श्रीमंत आहे, माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे. आळंदीला जर गेलात, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. बाप श्रीमंत आहे, लेकरं का नसणार. आणि म्हणूनच झालेली सेवा समर्पित करतोय. त्यांची इच्छा अजून एक पिंगळा, तर तो पिंगळा घेऊ आपण आणि थांबूया. चालेल का पिंगळा? त्या बदली पिंगळा चालेल. त्यांची इच्छा आहे पिंगळा म्हणण्याची, ती इच्छा पूर्ण करू आणि थांबूया. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी ऐकाल तरी दुसरा येईल, हे जरी ऐकाल. 1-2 मिनिटात कीर्तन संपले, टाळी वाजवायची. चला हा, सोबत टाळी वाजवा. काळ बांधून नेईल सरत शेवटी बा, सरत शेवटी बा, काळ बांधून नेईल सरत शेवटी बा. एकच नाथानी आमची काय माझा येईल,
वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे 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 लटकेन बोलो आम्ही वर्तमान गाडी घोटे गाडी गाडी बोलो आम्ही वर्तमान घोटे लटकेन बोलो आम्ही वर्तमान घोटे लटकेन बोलो आम्ही वर्तमान घोटे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई औगा 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 दांगड दिंगा औगा दांगड दिंगा औगा दांगड दिंगा औगा दांगड दिंगा हे नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग नको नको गालो पिंगा नको 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 गालो पिंगा राम रंगी रंगा राम रंगी रंगा आला राम रंगी रंगा आम्ही राम रंगी रंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा औगा 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 दांगड दिंगा ग औगा दांगड दिंगा औगा दांगड दिंगा ग दांगड दिंगा ग करोनी उचित करोनी उचित प्रेम घाली हृदयात आलो दान मागायास आलो दान मागायास दान मागाया दान मागाया हे अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी बजने लागा देव करा गयवारी मल्हारी जिवारी मल्हारी जिवारी माझ्या 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 मल्हारी जिवारी 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 आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय समर्पित करत असताना पुनश्च एकदा सगळ्यांचे आभार वाणीला पूर्ण विराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल आ बोली लेले गुरी बिडी मागुणी मिसरी राजमापराध महाराज तुम्ही जिंद आ नाही उच्चारिला अधिकार मी आपला राजमापराध महाराज तुम्ही जिंद तुका